नमस्कार, मी डी.टी. आंबेगावे. आपण पाहत आहात सत्य पोलीस टाइम्स. तळे विभाग शिक्षण प्रसारक मंडळाचे कला, वाणिज्य आणि विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय तळा इयत्ता 12वीच्या विद्यार्थ्यांचा आशीर्वाद प्रदान समारंभ 17 फेब्रुवारी रोजी मोठ्या उत्साहात पार पडला. याप्रसंगी तळे विभाग शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष श्री पुरुषोत्तम मुळे, सचिव श्री मंगेश शेठ देशमुख, शाळा समितीचे चेअरमन श्री महेंद्र शेठ कजबजे, प्राथमिक विभागाचे चेअरमन श्री किरण शेठ देशमुख, कार्यकारी मंडळाचे सदस्य श्री महादेव बैकर, दग तटकरे कला आणि वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर नानासाहेब यादव, कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य श्री दिलीप ढाकणे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी कार्तिक पाटील, समिता शहापूरकर, मकरंद दलाल, मयुरी देवकर, सायली शिंगाडे, मयुरी साळवी या विद्यार्थ्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. तर शिक्षक प्रतिनिधी म्हणून प्राध्यापक भुरे टी.एन. आणि प्राध्यापक पाटील एन.सी. यांनी आशीर्वादपर मनोगत व्यक्त केले. संस्थेचे उपाध्यक्ष श्री पुरुषोत्तम मुळे यांनी 12वी नंतर कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखेत कोणत्या संधी आहेत या विषयावर मार्गदर्शन केलं. सचिव श्री मंगेश शेठ देशमुख यांनी स्पर्धांच्या युगात चांगली प्रगती कशासाठी जिद्द, चिकाटी आणि मेहनत या 3 गोष्टींचा अवलंब करावा असं आवाहन केलं. शाळा समितीचे चेअरमन श्री महेंद्र शेठ कजबजे यांनी आमच्या कनिष्ठ महाविद्यालयाचा सलग 5 वेळा बोर्डात प्रथम क्रमांकाचा निकाल लागला असून विद्यार्थ्यांना भविष्य घडवायचं असेल तर कला, वाणिज्य आणि विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयात प्रवेश घ्यावा असं प्रतिपादन केलं. प्राथमिक विभागाचे चेअरमन श्री किरण शेठ देशमुख यांनी उद्याचे नागरिक म्हणून तुम्ही बाहेर पडणार आहात, हा देश सक्षम करण्यासाठी तुम्ही परिश्रम करावे असं सांगितलं. कार्यकारी मंडळाचे सदस्य श्री महादेव बैकर यांनी विद्यार्थ्यांनी आपले करिअर योग्य रीतीने घडवून आई बाबा, शिक्षक आणि संस्थेचे नाव रोशन करावे असे प्रतिपादन केले. वरिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर नानासाहेब यादव यांनी 12वी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनी वरिष्ठ महाविद्यालयात प्रवेश घ्यावा असं आवाहन केलं. कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य श्री दिलीप ढाकणे यांनी 12वी बोर्ड परीक्षेच्या सूचना देऊन तुम्ही उंच शिखरावर पोहोचा असा सल्ला दिला. तसेच शिक्षक आणि मान्यवरांनी इयत्ता 12वीच्या विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे निवेदन प्राध्यापक सरजे व्ही.बी. तर आभार प्राध्यापक मचे एन.टी. यांनी मानले. यावेळी संस्थेचे पदाधिकारी, कनिष्ठ महाविद्यालयाचे सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते. विसरता येत नाही. इथं उपस्थित सर्व मान्यवर आणि माझे वर्ग शिक्षक आणि मित्रमैत्रिणी, आज आपण इथं निरोप समारंभ आहे आपला म्हणण्यापर्यंत उपस्थित आहोत. निरोप समारंभ म्हटल्यानंतर आपल्या मनामध्ये खूप सारे अनुभव आलेले असतात. 2 वर्षामध्ये 11वी 12वी आपण 2 वर्ष एका कॉलेजमध्ये शिकतो आणि खूप सारे अनुभव भेटतात. मला पण ह्या कॉलेजमध्ये खूप सारे अनुभव भेटले. मी एका छोट्याशा गावामधून आले. माझ्या गावाचं नाव विटा गाव, तुम्हाला माहितीच असेल, मुरुड साईडला आहे. आणि मी खरंच तुमच्या एवढी माझी हे नव्हती, बोलला गेल्यानंतर लायकी नव्हती की मी एवढ्या मोठ्या कॉलेजमध्ये ऍडमिशन मला भेटेल. मी खूप गरीब घरातून होती. माझ्याकडे एवढे पैसे नव्हते, माझ्या पप्पाकडे पण एवढे पैसे नव्हते की ह्या अशा मोठ्या कॉलेजमध्ये शहराप्रमाणे त्या कॉलेजची फी भरावी किंवा मला शिकायला ऍडमिशन भेटेल. माझी बहीण आहे मोठी, माझा एक छोटा भाऊ आहे. ते लोक माझ्याशी जास्त, भाऊ तर शिकेल पण बहीण नाही शिकली, कारण माझ्या घराची परिस्थिती एवढी खराब होती तेव्हा की तिला शिकायचं होतं, पण घराच्या परिस्थितीमुळे ती शिकली नाही. आणि मी पण शिकणार होती पुढे. खरं म्हटलं तर माझी पण 10वी पास झालेली मी. आणि नंतर आमच्या हायस्कूलमध्ये सर्व शिक्षक आलेले आम्हाला मार्गदर्शन देण्यासाठी की कला कॉलेजमध्ये आम्हाला त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन दिलं. आणि तेव्हा माझे सर्व म्हणजे क्लासमध्ये माझे फ्रेंड्स होते, सर्वजण ह्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घेण्यासाठी तयार झाले. फक्त मी एकटीच खाली बसलेली आणि विचार करत होती की सर्वजण जर ह्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घेऊ शकतात, माझी का नाही एवढी म्हणजे परिस्थिती एवढी का माझी खराब आहे की मी ह्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घेऊ शकत नाही. त्या दिवशी मी अक्षरशः रडपते आली. आणि खरं सांगू तर मला वाटलंच नव्हतं की मी त्याच्यासोबत एवढ्या मोठ्या कॉलेजमध्ये शिकायला येईल, कारण गरीब घरातली मला माहितीच असेल परिस्थिती कशी असते. अशी एवढी कॉलेज मोठी फी वगैरे कोण माफ नाही करत. पण ह्या शिक्षकांनी तेव्हा मला सांगितलं की नाही, तू शिकू शकते पुढे, तू प्रगती करशील पुढे, शिक तू. पण माझी मम्मी बोलली तेव्हा की नाही, आमच्याकडे एवढे पैसे नाहीत. तेव्हा सर्व शिक्षकांनी माझ्या मम्मीला समजवलं की आणि सर्व पदाधिकाऱ्यांनी माझी फी माफ केली. आणि त्यामुळे आज मी तुझ्या समोर इथे उभी आहे. तर कदाचित मी कुठेतरी जॉब करत असते, कामाला असते, कोणाची भांडी वगैरे घसत असते.
त्यांच्यामुळे आज मी तुमच्या पुढे उभे आहे आणि त्यांच्या आशीर्वादाने खरंच मी चांगल्या टक्के त्यांना काढून लागते एवढे बोलून. आणि त्यांनी मला इथे कॉलेजमध्ये आल्यापासून खूप काही मला शिकायला भेटलं. टीचर डेला मी प्रिन्सिपल बनली तेव्हा पण मला खूप सारे अनुभव भेटले. सर्वांनी खूप साथ दिली आणि खरंच बोलतात ना की 12वीला आल्यानंतर कळत नाही कधी वर्ष संपतो, तसंच झालं. आम्हाला रोज वाटायचं की कधी, मला तर खरंच खूप कंटाळा यायचं यायला, कारण आम्हाला पहिल्यांदा तर आम्हाला आमच्या बसची व्यवस्था पण ह्यांनी खरंच खूप मस्त केली. सर्व चेअरमन साहेबांनी आम्हाला खरंच खूप आणि जास्त करून मला खूप सपोर्ट केला. खरंच मी त्यांची खूप आभारी आहे. कधी विसरणार नाही की एक अशी गरीब पोरगी होती, त्यांनी मला खरंच खूप साथ दिली. तर त्यांचा आशीर्वाद माझ्यासोबत नसता तर आज मी तुझ्यासोबत उभी राहती आणि लाईफमध्ये पुढे मी मोठी जे काय होईल ती फक्त त्यांच्या सर्वांच्या आशीर्वादाने. कारण बोलतात ना की आपल्या आयुष्यामध्ये 2 आई-बाबा असतात, एक जे आपल्याला जन्म देतात आणि लहानापासून मोठे करतात आणि दुसरे म्हणजे जे आपल्याला मार्गदर्शन देतात. तसेच आपले ह्या शिक्षकांनी मला खरंच खूप म्हणजे मार्गदर्शन दिलं आणि खूप हेल्प केली मला शिकण्यामध्ये. आणि पुढे कदाचित मला माहित नाही मी शिकायला माझी आता तर म्हणजे एवढी परिस्थिती आहे की शिकू शकते, पण माहित नाही माझ्या भाऊला पण शिकायचं माहित नाही पुढे. पण जर ह्यांचा सगळ्यांचा आशीर्वाद असेल तर खरंच मी चांगल्या टक्क्याने पास होईल ह्यांच्या आशीर्वादाने आणि पुढे मी खरंच जे काय होईल ते ह्यांच्याच आशीर्वादाने मार्गदर्शनाने होईल. एक असतं ना आपल्या सर्वांच्या लाईफमध्ये मुलगी. माझ्या गावामध्ये ना सगळेजण माझ्या पप्पाला बोलायची की ही मुलगी आहे, ही शिकू शकत नाही किंवा ही प्रेम वगैरे करेल किंवा जे काय असतं त्याचं बोलणं माहिती आहे तुम्हाला सर्व मुली तर इथं आहेत, सगळ्यांना माहिती असते. तसं माझ्या पप्पाला पण सगळेजण बोलायची की मुलगी शिकून काय नाही होत, मुलगा शिकला तर खूप काही होतं, पण मुलगी शिकली तर असं तिला भांडी घासायला वगैरे म्हणजे काहीच जॉब वगैरे भेटत नाही. पण आपले मम्मी-पप्पा खरंच मुलींसाठी त्यांचे मम्मी-पप्पा खरंच एक असे हे आहेत की सांगता पण यायचं त्याच्यासाठी काय बोलू करत. माझ्या पप्पाने खरंच माझी खूप हेल्प केली. मुलगी असली तरी पण त्यांनी मला कधी मुलाशी कमी नाही केली. त्यांनी मला ते सगळं दिलं जे माझ्या भावाला भेटतं. आणि बस एवढे वेळ तुमच्या मार्गदर्शनाने एवढे व्यासपीठावर सर्व सन्मान्य मान्यवर, माझे सर्व आदरणीय गुरुजन, आदरणीय प्राचार्य व माझ्या विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आपल्या जीवनातील अत्यंत महत्त्वाच्या समारंभासाठी इथे जमलो आहोत. आपण गेली 2 वर्ष या कनिष्ठ महाविद्यालयात शिकत आहोत. आपल्या गुरुजनांकडून आपण ज्ञानार्जन केले, अभ्यास केला, मस्ती केली, विविध कार्यक्रमात सहभागी झालो. आपले कलागुण दाखवण्याची संधी आपल्याला स्नेहसंमेलनाच्या माध्यमातून मिळाली. आपल्या गुरुजनांनी आपल्याला आयुष्याची ज्ञानाची शिकवण दिली आहे व आज सर्व उपस्थित मान्यवर व गुरुजन यशस्वी व्हा असा आशीर्वाद देण्यासाठी आपुलकीने इथे जमले आहे. किती हृदयस्पर्शी समारंभ असतो ना हा. 2 वर्ष आपण या इमारतीच्या खांद्यावर खेळलो, बागडलो, वर्गात शिकलो, उड्याही केल्या. ती इमारत आपल्याला आजपासून पारखी होणार. ज्या गुरुजनांनी आपल्याला प्रत्येक विषयाचे सखोल अध्यापन केले, आपल्याला समजावून सांगितले, समजावून घेतले, कधी प्रेमाने तर कधी रागावून आपल्याला समजावले, विचारपूसही केली, ते आज आपल्याला आशीर्वाद देतील आणि आपले यश देतील. संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्याला एवढ्या सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या आहे. विविध कार्यक्रम, विविध उपक्रम राबवले आहेत. वेळोवेळी आपल्याला प्रोत्साहन दिले आहे. आज आपण या सर्वांपासून दूर जाणार. प्राचार्यांनी आपल्याला शिस्तीचे महत्त्व कृतीतून समजावून सांगितले. आज या सर्व आदरणीय व्यक्तित्वांच्या व आपल्या पालकांच्या आशीर्वादाच्या बळावर आपण यशाची भरघोस गुरुदक्षिणा देण्यासाठी त्यांना नक्कीच अर्पण करू. सर्वात महत्त्वाचं म्हणजे बोर्ड परीक्षेनंतर आपले सर्वांचे मार्ग वेगळे होतील. आजपर्यंत आपण सर्व सोबत राहिलो, मित्र म्हणून राहिलो, सुख दुःख वाटून घेतली. एक प्रकारचे जिव्हाळ्याचे संबंध निर्माण झालेले असताना ते बंधाचे धागे हळूच सोडवत आपण आपल्या ध्येयाच्या मार्गावर मार्गस्थ होणार आहोत. वेळात वेळ काढून अधूनमधून भेटत राहू, आपल्या गुरुजनांना भेट देऊ, त्यांची आदराने विचारपूस करू, संस्था पदाधिकाऱ्यांनाही भेट देऊ, त्यांचीही विचारपूस करू आणि यशासाठी आपल्या या शाळेला कनिष्ठ महाविद्यालयाला मदतही करू. ही संस्था हे कनिष्ठ महाविद्यालय आपल्यासाठी अविस्मरणीय राहणार आहे. आम्ही आज प्रसंगी सर्व गुरुजनांचे, आदरणीय प्राचार्यांचे तसेच संस्थेच्या सर्व आदरणीय पदाधिकाऱ्यांचे माझ्या सर्व सहपाठींच्या वतीने मनपूर्वक ऋण व्यक्त करतो. आम्ही या ऋणात राहणे सदैव प्रसन्न करू, कारण हे असे ऋण आहेत जे आम्ही कुठेही आणि कसेही असलो तरी फेडू शकत नाही. एवढे बोलून माझे 2 शब्द धन्यवाद. वो पहला दिन था, एक बड़े से कमरे में ढेर सारे अनजान थे. एक बड़े से कमरे में
थोड़े से परेशान थे। किसी के चेहरे पर मुस्कान तो कुछ चेहरे घबराए थे। सब सीधे साधे बच्चे स्कूल से निकलकर सीधा कॉलेज आए थे। शुरुआती दिनों में डरते हुए मुझसे मुलाकातें हुई। वक्त वो भी आया जब खाने के टेबल पर ढेर सारी बातें हुई। हंसती खेलती जिंदगी में जब परीक्षाओं की घड़ी आई, हंसती खेलती जिंदगी में जब परीक्षाओं की घड़ी आई, नर्सिंग इंजीनियरिंग नहीं है आसान, ये बात अब समझ आई। टाइमिंग चेंज हुआ तो कॉलेज हर दिन देर से जाते थे। टाइमिंग चेंज हुआ तो कॉलेज हर दिन देर से जाते थे। एक लेक्चर अटेंड करके वापस घर भी लौट आते थे। कितनी जल्दी वक्त बिताना, क्या सुनाए अपना हाल, पता ही नहीं चला कब गुजर गए वो हसीन 2 साल। ना जाने बचपना हमारा किधर कहाँ खो गया, ना जाने बचपना हमारा किधर कहाँ खो गया। अभी अभी तो एडमिशन लिया था और फेयरवेल भी हो गया। किसी की आंखें न होगी तो कोई खुशी से मुस्कुराएगा जब एक दिन बैठे बैठे कॉलेज हमें याद आएगा। कुछ दोस्त ऐसे जो रहे हमेशा साथ खड़े, कुछ दोस्त ऐसे जो रहे हमेशा साथ खड़े, कुछ कमीने ऐसे जो हमारे लिए सबसे लड़े। बेशक हम बिछड़ जाएंगे कल, पर याद आएंगे हसीन पल। एक सफर था जो पूरा हुआ आज से बदले होंगे सबके अंदर, सबके अंदर। जय शिवराय सगळ्यांना। सन्माननीय व्यासपीठावर उपस्थित मान्यवर शिक्षक वर्ग आणि इथे उपस्थित सर्व विद्यार्थी वर्गांना माझा नमस्कार। आज आपला निरोप समारंभ होत आहे 12वी वर्गांचा आणि हा निरोप जेव्हा शेवटचा दिवस आपण आठवतो तेव्हा डोक्यात पहिला येतो म्हणजे शाळेचा पहिला दिवस। शाळेचा पहिला दिवस म्हटल्यावरती जेव्हा 5वी पासून 10वी पर्यंत आपण आलो तेव्हा सगळे सेम होते, म्हणजे मित्र सगळे एकच होते। पण 11वी जेव्हा पदार्पण केलं तेव्हा सगळे बदलले, सगळे वेगळे झाले। मग 10वीतून माझे भौतिक मित्र तर सायन्सला गेले, पण मी आणि 1-2 मित्र होते की ते कॉमर्सला, म्हणून सगळे वेगळे होते। कोणाची ओळख नव्हती। 5-6 दिवस असं मी एकटाच पाठी असायचो, पण आता सांगता सांगता पूर्ण जीवलग मित्र झालेलो आहोत आपण सगळेजण। आणि या मित्रासाठी मी एक कविता बोलते। आयुष्याला आकार देणारं नातं, मनाला समजून घेणारं नातं, मनात तिच्याशी किंवा त्याच्याशी जो मनाशी मनाला जोडेल अशा कुठल्याही व्यक्तीशी, दुःखाच्या लाटेवर टिकवणारं नातं, आयुष्याच्या प्रत्येक क्षणात आणि वाटेवर तुमची साथ देणारं नातं, रक्ताच्या नात्यापेक्षा जास्त घट्ट, शत्रूला जाणवणार हे नातं, आपल्याला आपल्याशी जवळ करून असे जीवाला जीव लावणार नातं, हे नातं नाही प्रीतीचं नाही प्रेमाचं, रक्ताच्या नात्यापेक्षा श्रेष्ठ असं हे निर्माण होणार नातं। मित्र भरपूर आहेत आणि भरपूर झालेत। जेवढे मित्र 10वी पर्यंत नव्हते त्याच्या दुप्पट मित्र आता झाले आणि शिक्षकांनी खरंच भरपूर साथ दिली 2 वर्षात। आणि एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवले। सूर्यासारखे तळतून जावे क्षितिजावरून जाताना, सूर्यासारखे तळतून जावे क्षितिजावरून जाताना, दगडालाही पाजर यावा निरोप शेवटी घेताना, दगडालाही पाजर यावा निरोप शेवटी घेताना। जसे अंक कमी पडतात चांदण्यांना, जसे अंक कमी पडतात चांदण्यांना, तसेच शब्द कमी पडतात भावना व्यक्त करताना, तसेच शब्द कमी पडतात भावना व्यक्त करताना। सन्माननीय व्यासपीठ, आदरणीय शिक्षक वर्ग आणि माझ्या मित्रमैत्रिणींनो, आज आपला कॉलेजचा शेवटचा दिवस आहे आणि पहिल्या दिवशी आपण सर्व नवीन होतो आणि तेव्हा अनेक नवीन मैत्रिणी आपल्या भेटल्या। आज आपल्या मनात अनेक भावनांचे वादळ घोळावत आहे, कारण हे शैक्षणिक वर्ष पूर्ण होईल आणि आपण आपल्या भविष्यातील वाटचाल सुरू करू व त्यानंतरला मग आपण आपल्या करिअरची सुरुवात करू व आपल्या जीवनाचा हा अविभाज्य भाग असेल। 11वी 12वी हे वर्ष हे आपल्याला कधीही न मिळणारे असतील।
गेले ते दिवस राहिले त्या आठवणी, गेले ते दिवस राहिले त्या आठवणी, हे फक्त आपल्याला अविस्मरणीय म्हणून आठवण राहील. त्यानंतर आपल्या शाळेमध्ये आणि कॉलेजमध्ये साजरे केलेल्या स्नेहसंमेलन, नृत्य, गायन स्पर्धा, क्रीडा स्पर्धा तसेच विविध स्पर्धा आयोजित केल्या जातात. हेही आपल्याला आठवेल. ज्या प्रकारे मातीला कुंभार एखाद्या मातीच्या गोळ्याला कुंभार आकार देतो, त्याचप्रमाणे इथल्या शिक्षकांनी आपल्यासारख्या खूप विद्यार्थ्यांना संस्कार आणि मार्गदर्शनाद्वारे प्रोत्साहित केले आहे आणि आकार दिला आहे. शेवटी निरोपाचा क्षण नाही, आनंदाचा क्षण नाही, निरोपाचा क्षण नाही, आनंदाचा क्षण नाही. पाऊल बाहेर पडताना रेंगाळणारं मन आहे, पाऊल बाहेर पडताना रेंगाळणारं मन आहे. गुरुजन वर्ग व इथे जमलेल्या माझ्या मित्रमैत्रिणी, कॉलेजच्या या वटवृक्षाखाली विसावलेला एक पक्षी आज आपणास निरोप देत आहे. आज काय बोलावे हा खरा माझ्या पुढे प्रश्न आहे. 10वी झाली, मनात प्रचंड उत्साह होता. आता कॉलेजला जायचं, मस्ती मज्जा करायची, मस्त धमाल करायची, मित्रमैत्रिणींसोबत मनसोक्त हुंदडायचं. असे कितीतरी स्वप्न घेऊन मी आणि माझ्यासारखे कितीतरी माझे मित्र आणि आम्ही कॉलेजमध्ये आलो होतो. एक वेगळीच धुंद होती, पण येथे आल्यानंतर इथल्या शिक्षकांनी जे वास्तवाचं भान दिलं ते अविस्मरणीय आहे. कॉलेज म्हणजे गप्पा, गाणी, मौज मस्ती हे मनातून जाऊन हे 2 वर्ष जर व्यवस्थित प्लॅन केले तर काय होऊ शकतं याचे चित्र इथल्या शिक्षकांनी डोळ्यापुढे उभं केलं. कदाचित येणाऱ्या काळात आपल्यापैकी कोणी डॉक्टर, इंजिनियर, शिक्षक, वकील, यशस्वी व्यावसायिक असतील. आज फक्त माझ्यासाठीच नव्हे तर माझ्या शिकणाऱ्या सर्व मित्रमंडळींसाठी भावुक दिवस आहे. आज नंतर कदाचित आपली अशा पद्धतीने पुन्हा भेट होईल, कारण प्रत्येक जण वेगवेगळ्या कॉलेजमध्ये जाईल. काही जण जॉब करण्यासाठी खूप लांब निघून जातील. आपण सर्व एकमेकांपासून वेगळे होऊन जाऊ आणि सोबतच राहतील त्या फक्त आठवणी, कडू, गोड, शरारती आणि खोडकर आठवणी. एवढे बोलून माझे 2 शब्द सांगतो. सर्व 12वीचे विद्यार्थी वर्ग आणि ह्या टप्प्यासंदर्भात मार्गदर्शनपर तुम्हाला कॉलेजमध्ये वेगवेगळी शिबिरं झाली, वेगवेगळं आहे. अजूनपर्यंत तुम्ही त्या शिबिरांना सगळ्या उपस्थित राहिले, सगळे कार्यक्रम केले. आज आता तुम्हाला सर्व वक्त्यांनी आणि त्यांनी सांगितलं मार्गदर्शन केलं, पण मी आता तुम्हाला सांगणार आहे ते वेगळं सांगणार आहे, थोडस वेगळं. तर आता ते तुम्ही पास झाल्यानंतर तुम्ही ज्या तुमच्या पुढच्या आयुष्यात जाणार आहात तर ते कसं आहे ह्या संदर्भात मी तुम्हाला सांगणार आहे, थोडस मार्गदर्शन करणार. तर त्याच्यासाठी लक्षपूर्वक ऐका. पहिल्यांदा तुम्हाला या आत्ताच्या येणाऱ्या परीक्षेसाठी शुभेच्छा. बेस्ट जितके जास्तीत जास्त मार्क मिळतील एवढं करून तुम्ही या संस्थेचं, शाळेचं, तुमच्या कॉलेजचं नाव उज्ज्वल करा. जी ह्या शाळेची परंपरा आहे, म्हणजे आता गेली 5 वर्ष आपला 12वीचा रिझल्ट हा तिन्ही ब्रँडचा जवळजवळ 100% लागतोय. अगदी काही वेळे 98-99 असेल तर तो अनुपस्थितीच्या मुळे लागतो. बाकी बसणारा प्रत्येक विद्यार्थी हा पास होतो. तो पास होतो म्हणजे काय कुठल्या वेगळ्या प्रकारे पास होत नाही. तो त्याच्या गुणवत्तेनुसार, शिक्षकांच्या मार्गदर्शनानुसार, त्यांच्या देखरेखीखाली तो पास झालेला असतो आणि त्यांची विद्वत्ता तशी आहे, तुमची विद्वत्ता म्हणून पास होतात. तर हे नाव कुठे ठप्प करू नका. याच्यासाठी तुम्हाला अभ्यासाला वेळ न घालवता आता राहिलेले 21 तारखेपासून तुमचं प्रॅक्टिकल म्हणजे परीक्षा चालू
चालू होईल त्या परीक्षेसाठी परत पुनश्च शुभेच्छा देतो आणि 2 शब्द काय सांगायचे ते सांगतो. आता हे तुम्ही हे पास झाल्यानंतर आता यादव सरांनी सांगितलं त्याप्रमाणे सगळा पुढचा वर्षी तुमचा अभ्यासक्रम सगळा बदलणार आहे. न्यू NEP 2020 म्हणून एक शासनाने कार्यक्रम चालू केलाय आणि त्या अंतर्गत संपूर्ण शालेय धोरण बदललं जाणार आहे. म्हणजे पूर्वी तुम्ही पहिलीला ऍडमिशन 6वीत घेत होते ते आता 6वीत नसणार आहे. पहिलीतले ऍडमिशन 7वीत असणार आहे. त्याचबरोबर तुमची बोर्डाच्या परीक्षा 10वी आणि 12वी होत होत्या. आता बोर्डाची परीक्षा ही पुढच्या वर्षीपासून फक्त 12वी राहील, 10वीची परीक्षा नसणार आहे. म्हणजे तुम्हाला तुमच्या जे आता मागच्या तुमच्या पिढीच्या मागच्या विद्यार्थ्यांना सगळ्यांना 12वीची एकच बोर्डाची परीक्षा राहणार. हे पॉलिसी ही पुढच्या वर्षी लागू होणार, म्हणजे लागू होणारच 100%. ही न्यू एज्युकेशन पॉलिसी म्हणून 2020ला डिक्लेअर झालेली आहे. त्याला आता केंद्र शासनाने त्याच्यावर आता ह्या संसदेच्या ह्याच्यामध्ये शिक्कामोर्तब केलेलं आहे आणि ती पॉलिसी या वर्षी म्हणजे येणाऱ्या सत्रामध्ये चालू होणार. त्या दृष्टीने पावलं टाकली गेलेली आहे, त्या दृष्टीने नियोजन चालू आहे. आता तुम्ही 12वी पास झाल्यानंतर तुमचं कॉलेजचं हे जे काय होणार आहे, पदवी कशी घेतली जाणार आणि काय तुमच्या ऍडमिशन आता ज्या पद्धतीत आर्ट्स कॉमर्स सायन्स होतं त्याप्रमाणे नसणार आहे. ही तुम्ही फर्स्ट इयरला जे ऍडमिशन घ्या ती पहिले 3 वर्षाची हा डिग्री राहणार आहे. पहिल्या वर्षी तुम्ही ऍडमिशन घेतल्यानंतर तुम्हाला तुमचे चॉईस असतील त्या चॉईस प्रमाणे तुम्ही विषयाचं सिलेक्शन करून तुम्ही ते विषय शिकवले घेऊ शकता आणि त्याप्रमाणे. त्याचबरोबर दुसऱ्या वर्षी ज्या वेळी तुम्ही विषय आणि हे विषय आणि त्याच्यात मुख्यतः व्यवसायमुख सगळे कोर्सेस आणि त्या दृष्टीने व्यवसायाच्या दृष्टीने आजच्या स्पर्धा युगामध्ये तुम्ही कार्यरत नुसते अभ्यासाचे पुस्तकी किडे न होता तुम्हाला प्रत्यक्ष प्रॅक्टिकल ज्या व्यवसायाच्या दृष्टीने मिळेल त्या दृष्टीने तुम्हाला मार्गदर्शन ह्या पुढच्या तुमच्या 11वी फर्स्ट इयर च्या कॉलेजच्या लाईफ मध्ये मिळणार आहे. त्यामुळे त्याच्यानंतर दुसऱ्या वर्षी तुम्हाला त्या कॉलेजमध्ये हे प्रवेश केलेला असेल त्या कॉलेजमध्ये दुसऱ्या वर्षी नंतर तुम्ही जर सोडायचं असेल तर तुम्हाला डिप्लोमा म्हणून मिळेल आणि ज्यावेळी तिसऱ्या वर्षी असाल त्यावेळी डिग्री म्हणून मिळेल. आता MA MCOM त्यावेळी नसणार आहे. आता पुढच्या MPhil असणार आहे. ह्या ज्या आहेत हे सगळं चेंज होते सगळं न्यू पॉलिसी आणि त्या ह्याच्याप्रमाणे तुम्हाला त्या पद्धतीत जायला हवं आणि तुम्हाला पुढच्या वर्षी उत्कृष्ट संधी आहे की तुम्हाला तुमच्या स्वतःच्या आता किरण शेट्टी सांगितल्याप्रमाणे तुम्ही काय ध्येय ठेवले तर पुढच्या वर्षी तुम्हाला त्या पद्धतीत तुमचं ध्येय ठरवता येईल आणि तुम्हाला आवडता जो विषय आहे तो विषय चॉईस पण राहणार आहे. त्या दृष्टीने हे सगळं राहणार. एखाद्याला वाटत असेल कॉमर्स घेतलंय पण कॉमर्स मधलं एखादा इकॉनॉमिक्स किंवा काय हे त्याला नसेल पसंत तर तो दुसरा विषय घेऊ शकतो. पण भाषा लँग्वेजेस ह्या कंपल्सरी असणार आहे. 2-3 भाषा मला वाटतं 2 भाषा अजून त्याचं नीट हे नाही आलेलं पण त्या ह्याच्यात तुम्हाला भाषा ह्या राहणार आहेत आणि बाकीच्या विषयाची तुम्हाला चॉईस राहणार आणि त्याप्रमाणे पुढच्या सेकंड इयरला तुमची शाखा ठरली जाईल किंवा कुठल्या व्यवसायाच्या दृष्टीने तुम्ही आहात हे ठरलं जाईल. हे महत्वाचं आहे आणि ह्या दृष्टीने तुम्ही आता जे विद्यार्थी आहात हे 210 विद्यार्थी आहेत आज आपल्या इथे त्यांची पुढच्या वर्षी ह्याच प्रिमायसेस मध्ये ह्याच कॉलेजमध्ये आपण सर्वांनी
ऍडमिशन घेऊन आज यादव सरांनी सांगितलं त्याप्रमाणे आम्ही या कॉलेजमध्ये गेल्या वर्षी तुमच्या सर्वांच्या सहकार्याने, तुमच्या शिक्षकांच्या सर्वांच्या सहकार्याने आपण या कॉलेजमध्ये ए ग्रेड मिळवलेला. ए ग्रेड म्हणजे रायगड जिल्ह्यामध्ये फार 3 कॉलेजेस अशी आहेत की तिथे ए ग्रेड आहे. त्यातली 2 कॉलेजेस, एक आहे अलिबाग आणि एक आहे पनवेल. बाकीच्या इतर कुठल्याही कॉलेजला ए ग्रेड मिळालं नाही. म्हणजे इथला शिक्षणाचा दर्जा कसा आहे ह्याचं पण तुम्हाला अनुभव येईल. तर महेंद्र शेट्टी सांगितलं काही मिठागरच्या मुली मुरुडच्या कॉलेजला जात होत्या, त्या इकडे आल्या, तर त्यांनी पण अनुभव सांगायला पाहिजे होता. त्याप्रमाणे अनुभव सांगायला पाहिजे की तिकडच्या कॉलेजमधलं शिक्षण आणि इथलं जे कॉलेजमधलं शिक्षण आहे. आता ह्या कॉलेजमध्ये आता आम्ही स्पोर्ट्स डिव्हिजन वेगळं चालू केलंय. गेल्या वर्षी आपण त्या स्पोर्ट्स डिव्हिजन मध्ये तुम्ही घेतलेला सहभाग, स्पोर्ट्स मध्ये घेतलेला सहभाग, त्यामुळे तुम्हाला तुमचे सर्टिफिकेट सगळी मिळतील आणि त्या सर्टिफिकेटच्या आधारे तुमच्या गुणामध्ये सुद्धा वाढ होऊ शकते, 10 गुणामध्ये वाढ होऊ शकते. त्याचबरोबर आपण कॉम्प्युटर हा तुमच्या सर्व विद्यार्थ्यांना 11वी 12वी तसेच कॉलेजच्या सर्व विद्यार्थ्यांना बेसिक कॉम्प्युटरची जी आवश्यकता आहे त्या आवश्यकतेप्रमाणे बेसिक कॉम्प्युटरचे इथे तुम्हाला शिकवलं जातं. आता तुमच्या भविष्यातल्या आयुष्यामध्ये सर्व हे कॉम्प्युटरवरच अवलंबून आहे. त्यामुळे तुम्हाला कॉम्प्युटरचं शिक्षण, बेसिक नॉलेज हे पाहिजे. त्या दृष्टीने संस्थेने 11वी 12वी शाळेतल्या माध्यमिकच्या विद्यार्थ्यांना किंवा कॉलेजच्या सिनियर कॉलेजच्या विद्यार्थ्यांना आपण बेसिक कॉम्प्युटर ट्रेनिंग चालू केलेलं आहे. त्याचबरोबर कॉम्प्युटरच्या रिलेटेड 22 कोर्सेस आपण इथे चालवतो. ती सर्टिफिकेट आहे ते 2-2, 3-3 महिन्याची, 4-4 महिन्याची असतात. ती तुम्ही घ्यायला पाहिजे, जेणेकरून तुम्हाला समजा जर तुम्ही या 12वी नंतर जर काही सर्व्हिससाठी गेलात तर त्याचा उपयोग होईल. आता परीक्षा झाल्यानंतरचा मधला जो रिझल्ट लागेपर्यंतचा 2 महिन्याचा पिरियड आहे, त्या 2 महिन्याच्या पिरियड मध्ये हे जे कॉम्प्युटरचे कोर्सेस आहेत ते तुम्ही जॉईन करा. आणि 2-2 महिन्याचे, 3-3 महिन्याचे आहेत. आणि त्याच्यात ओबीसीच्या विद्यार्थ्यांना एक शिक्षण संस्था दुसरी एक आहे, ती त्यांची फी पण अर्धी भरण्यास तयार आहे. आपण गेल्या 2 वर्षापूर्वी तिथे संस्थेमध्ये तुम्हाला फॉरेन लँग्वेजच्या संदर्भात मार्गदर्शन, त्याचे काही कोर्सेसची सर्टिफिकेट मिळावी म्हणून आपण कोर्सेस चालू केले, फ्रेंच, स्पॅनिश आणि जर्मन. तर ह्याच्यात ऍडमिशन आपण फार अल्प स्वरूपात चालू केलं आणि म्हणजे रुपयाच्या दृष्टीने 200 रुपयाचं आणि 350 रुपयात ऍडमिशन आपण त्याच्या ग्रेड्स होत्या. त्या ग्रेड्ससाठी रँक लेवल, जर्मन लेवल 1, 2, 3 वगैरे, जर्मन 4 अशा 4 लेवल, फ्रेंचच्या 4 लेवल. आणि अशासाठी आपण ह्या ऑनलाईन कोर्सेस चालू केले. ऑलिम्पियडच्या मार्फत जसं तुम्ही इंग्रजी किंवा ह्याच्या आता परीक्षा दिल्या त्याचप्रमाणे ह्या लेवल्सचा ऑलिम्पियडच्या मार्फत एक फ्लोरा एज्युकेशन म्हणून आपल्याला ती मार्गदर्शन करत होती. त्याच्या अंतर्गत आपण तुम्हाला त्या दृष्टीने मार्गदर्शन करत होतो. आणि त्या कोर्सचा बाकी तुम्ही कुणी अभ्यास नाही केला किंवा त्याच्यात तुम्ही सहभाग घेतला नाही त्याच्याबद्दल काय नाही. पण ज्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला आणि त्याच्यामध्ये आपल्या शाळेतली एक माध्यमिक शाळेतली एक विद्यार्थिनी जी परमेश्वरी प्रशांत वेदक, तिने
जर्मनची लेवल फर्स्ट सेकंड आणि पूर्ण करून थर्ड लेवलला तिने मला सांगायला अभिमान वाटतं की आपल्या संस्थेचं आपल्या इथलं नाव उज्ज्वल केलं. देशात ही परीक्षा देशात संपूर्ण देशामध्ये ही घेतली जाते आणि त्या देशातल्या परीक्षेमध्ये जर्मनच्या थर्ड लेवलला तिने फर्स्ट रँक घेतलेला आहे. त्या दृष्टीने सुद्धा प्रत्येक माणसाचं जीवन अतिशय खडतर आहे. आपण खडतर प्रवासातून पुढे जातो. शैक्षणिक जीवनामध्ये मी ज्यावेळेस शाळेत शिकत होतो त्यावेळेस 4थीची अशीच केंद्रामध्ये परीक्षा व्हायची. त्याच्यानंतर 7वीची केंद्रामध्ये परीक्षा व्हायला लागली. आता हळूहळू 4थीची आणि 7वीची परीक्षा बंद झाली. या वर्षापर्यंत 10वीची परीक्षा केंद्रात असणार आहे. शेटनी सांगितल्याप्रमाणे पुढच्या वर्षी 10वीची केंद्रातली परीक्षा बंद होणार आहे आणि 12वीची परीक्षा चालू राहणार. 12वी ग्रॅज्युएशन आणि पोस्ट ग्रॅज्युएशन असे वेगवेगळे आपल्या शिक्षणामध्ये टप्पे आहेत आणि ते टप्पे आपल्याला पार करायचे. खरं म्हटलं तर तुम्ही 10वी 11वी मध्ये असतानाच आपल्या करिअरचा विचार तुम्ही निश्चित केलेला असेल. परंतु किरण शेट्टी ज्यावेळेस विचारलं तर एक 2-3 मुलींचेच हात वरती आले. मुलांचे हात काही वरती आले नाही. मला असं वाटतं मुलांना करिअर करायचं नाही, घडवायचं नाही की काय, नो आयडिया. परंतु जर तुम्ही अशी गप्प बसले तर मराठीत एक म्हण आहे, जो बोलेल त्याची माती संपेल आणि जर बोलणार नाही त्याचं सोनं पण संपणार नाही. तर तुम्ही जोपर्यंत बोलते होत नाही ना तोपर्यंत तुमच्या समस्या कळणार नाही आणि त्या समस्या कळल्या नाही तर त्याच्यावरचं उत्तर तुम्हाला सापडणार नाही. तर मित्रांनो, मला तुमच्यासाठी संवाद साधायचा आहे. मला तुम्हाला विनंती करायची आहे की कधीही कुठेही ज्या वेळेस तुम्हाला असं वाटेल की मला ही शंका आलेली आहे तर त्या शंकेचं आपण ताबडतोब निरसन करून जर घेतलं तर आपण जीवनामध्ये नक्कीच यशस्वी झालेलं आपल्याला पाहायला मिळेल. मी या मुलीला सांगेन आवर्जून, मगाशी तिने तिच्या परिस्थितीची जाणीव दिली. परिस्थिती असते, येते जाते, सगळी जाते. पोलादपूर तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल, रायगड जिल्ह्यातला एक तालुका आहे आणि त्या पोलादपूरमध्ये उंबरखिंड नावाचं एक खेडेगाव आहे. तिथली रुपाली सकपाळ नावाची मुलगी दररोज उंबरखिंडमधून 4 ते 4.5 किलोमीटर पोलादपूरला शिक्षणासाठी येत होती. गाडीची सोय नाही, व्यवस्था नाही, रस्ता व्यवस्थित नाही. ही जस्ट आत्ताची 1-1.5 वर्षातली घटना आहे. तिला चांगले मार्क मिळाले 10वीला, छानपैकी. मला असं वाटतं 90% तिला मार्क मिळाले आणि ती 10वी नंतर तिच्या नातेवाईकांकडे उरणला शिकायला गेली. 12वीत तिला कमी मिळाले मार्क, 60-65% मिळाले. परंतु तिच्याकडे एक महत्वाकांक्षा होती की मला एमपीएससीची परीक्षा पास करायची. लक्षात घे, मी तुझ्यासाठी खास करून सांगतोय. तिने प्रचंड अभ्यास केला आणि एमपीएससीची परीक्षा उत्तीर्ण झाली. ती आज पोलीस उपनिरीक्षक म्हणून पदावरती काम करते. परिस्थिती कधीही कुणाला आडवी आणत नाही, पण आपल्याकडे जिद्द असली पाहिजे. मला काहीतरी करायचंय, मला शिकायचंय, अशी ज्यावेळेस तुमच्याकडे उमेद असेल ना त्यावेळेस तुम्ही निश्चितपणे यशस्वी झाले तुम्हाला पाहायला मिळेल. एक 15-20 दिवसापूर्वी दुसरी एक मी बातमी वर्तमानपत्रामध्ये वाचली. तुम्ही वाचता का नाही वर्तमानपत्र मला माहिती नाही, पण वाचत नसाल तुम्ही, तुम्हाला आवर्जून सांगेन की वर्तमानपत्र वाचत जा, की वाचल्याने वाचा. आपल्या माणगाव तालुक्यात ढालगर म्हणून एक गाव आहे. छोटं गाव आहे, मोठं गाव नाही. तिचे वडील ग्रामसेवक होते. तेडगुरे नावाची मुलगी, ती पण अशीच महत्वाकांक्षी. तिला एमपीएससी व्हायचं होतं आणि एमपीएससीच्या परीक्षेचा तिने अभ्यास केला आणि जस्ट 15 दिवसापूर्वी तिचा रिझल्ट लागलेला आहे. ती उपजिल्हाधिकारी म्हणून झाली. मात करण्याची आपल्याकडे क्षमता असावी लागते, आपल्याकडे ताकद असावी लागते. हे जर तुमच्याकडे असेल ना तर कितीही संकट येऊ द्या, त्या संकटांवरती तुम्ही मात करू शकाल. मी नेहमी सांगत असतो की एक जर डॉक्टर चुकला तर तो मनुष्य मरेल. एक इंजिनियर चुकला
तर बिल्डिंग पडेल, एखादा पूल कोसळेल, पण जर एक शिक्षक चुकला तर संपूर्ण येणारी पिढी बर्बाद होते. त्यामुळे जीवनामध्ये शिक्षकाला किती महत्व आहे हे मित्रांनो तुम्ही जाणून घ्या. गेले काही वर्षाच्या काळामध्ये तुम्हाला गुरुजनांना अतिशय चांगल्या प्रकारे वेगवेगळ्या क्षेत्रासंबंधी मार्गदर्शन केलेलं असेल, ते तुम्ही आकलन केलं असाल आणि त्या अनुषंगाने तुम्ही काय करायचं ठरवलेलं असाल. तासन तास तुमच्याशी सुसंवाद हे गुरुजन साधत असतात, शिक्षक साधत असतात. वर्गामध्ये तुम्ही त्यांना किती शंका विचारता मला माहिती नाही, परंतु जर तुम्ही त्यांना शंका विचारले तर ते जे शिकवतंय ते निश्चितपणे तुम्हाला समजलंय असं त्यांचा ग्रह निश्चितपणे तयार होईल. मगाशी कुणीतरी एक गोष्ट इथं सांगण्याचा प्रयत्न केला. असा सुसंवाद एकदा मातीचा आणि मडक्याचा चालू होता. तर माती त्या मडक्याला सांगते, अरे मडके दादा तुझं सर्वजण कौतुक करतात रे. तो मडके दादा तिला सांगतो, मातीताई माझं कौतुक का करतात, तर मला मळ मारतात, तुडवतात, चाकावरती गरागरा फिरवतात, उन्हामध्ये मला तापवतात, उन्हामधून तापून पडल्यानंतर मला अग्नीमध्ये भाजतात, अग्नीमध्ये भाजून निघाल्यानंतर माझ्यामध्ये जे पाणी ठेवलं जातं ते पाणी गार लोकांना मिळतं, त्यांची तहान भागली जाते आणि म्हणून लोक माझं कौतुक करतात. तसं तुला त्रास काहीच नाही. तर मित्रांनो, हेतून सांगायचं मला एवढंच आहे की जर तुम्ही कष्ट केले, मेहनत घेतली तर त्याचं फळ निश्चितपणे तुम्हाला चांगलं मिळेल. लोक तुमचं निश्चितपणे कौतुक करतील. कौतुक हे सहजासहजी होत नाही, त्याच्यासाठी परिश्रम करावे लागतात. आपली जर उंची मोजायची असेल तर उंची मोजपट्टीने मोजता येत नाही. ती उंची आपल्या शिक्षणाने आणि आपल्या कर्तृत्वाने मोजता येते. जेवढं तुमचं प्रगल्भ शिक्षण असेल, जेवढं तुमचं चांगलं कर्तृत्व असेल, त्याच कर्तृत्वाचं त्या शिक्षणाचं लोक कौतुक करतात. ते लोक तुमचं निश्चितपणे अभिनंदन करते. तर ह्या सगळ्या गोष्टी जीवनामध्ये मित्रांनो आपल्याला शिकायच्या असतात. तुम्ही दुसऱ्याच्या सावलीखाली उभं राहून स्वतःची सावली निर्माण करू शकता का? नाही करू शकत. त्याच्यासाठी तुम्हालाही स्वतःला उन्हामध्ये उभं राहावं लागेल. आणि जेव्हा तुम्ही उन्हामध्ये उभे राहाल त्यावेळेस तुम्हाला स्वतःची सावली तयार करता येईल. ह्याचा अर्थ असा आहे की दुसऱ्याने अभ्यास करून पेपर लिहिला तर तो पेपर तुम्ही लिहू शकाल का? नाही. त्याच्यासाठी आपल्याला अभ्यासच करायला पाहिजे, कष्ट करायला पाहिजे, मेहनत केली पाहिजे. आणि हे ज्यावेळेस तुम्ही कराल त्यावेळेस तुमचं जीवन सहजासहजी यशस्वी झालेलं तुम्हाला पाहायला मिळेल. मराठीत पुन्हा एक म्हण आहे, दे हरी पलंगावरी. पलंगावर तसं कोण देत नाही, आपल्या कष्ट करावे लागतात. वर्षभर तुम्हाला या गुरुजन वर्गामध्ये शिकवतात. तुम्ही खेडेगावातून वर्षभर शाळेमध्ये या कॉलेजमध्ये येता, शिक्षण घेत असता आणि त्या अनुषंगाने वार्षिक परीक्षेला सामोरे जाता आणि तिथं पेपर लिहिता. त्या पेपरमध्ये जे चांगले गुण तुम्ही लिहिलेले असाल तेव्हाच तुम्हाला अतिशय चांगल्या प्रकारचे मार्क मिळतात. आता अनेक वक्त्यांनी या ठिकाणी आपल्याला सांगितलं, आपलं हे जे केंद्र आहे हे केंद्र गेले 5 वेळा रायगड जिल्ह्यामध्ये प्रथम क्रमांकाने आलेलं आहे. अशा प्रकारचा चांगला रिझल्ट आपल्या या केंद्राचा किंवा आपल्या तळा कॉलेजचा लागतो. ह्याचं सारं श्रेय जर कोणाकडे जात असेल तर जेवढं तुमच्याकडे जातं तेवढंच आमच्या गुरुजनांकडे जातं आणि त्याच्या बरोबरीने संस्था चालकांकडे. तर संस्था चालक तुम्हाला चांगल्या परीने सहकार्य करतात. आज तुम्ही पाहत असाल सायन्सचे विद्यार्थी इथं आहेत. आपली अप्रतिम लॅब आहे, चांगल्या प्रकारची लॅब आहे. गुरे सर, शिंदे सर वगैरे सर्व सायन्सचे शिक्षक आहेत. हे तुम्हाला तिथं प्रयोगशाळेमध्ये नेत असतील, तुम्हाला प्रयोग करायला शिकवत असतील. अतिशय सुंदर अशी लॅब आहे, अतिशय सुंदर आपली लॅब आहे. तुम्हाला किती वाचनाचं असं वाटलं की मला वाचायचंय, कुठच्याही प्रकारची पुस्तकं, कथा असू द्या, कादंबऱ्या असू द्या, नाटकं असू द्या, चरित्र असू द्या, संशोधनाची पुस्तकं असू द्या, सगळ्या प्रकारची पुस्तकं आपल्या सिनियर कॉलेजच्या लॅबमध्ये आहेत. वाडवळ सर तिथं आहेत. तुम्हाला ज्या वेळेस वेळ मिळेल, आता तर तुम्ही बाहेर पडणार आहात परंतु मी जाणार नाही असं म्हणणार नाही, कारण तुम्ही ह्याच कॉलेजमध्ये पुन्हा प्रवेश करणार आहात. आपल्या इकडे अतिशय चांगल्या प्रकारची BA ची सोय आहे, MA ची सोय आहे. अतिशय चांगलं शिक्षण या ठिकाणी मिळते. KG to PG पर्यंत शिक्षणाची छोटंसं जरी ग्रामीण भागातलं हे शाळा असली तरी सोय केलेली आहे. अतिशय चांगल्या प्रकारची क्रीडा व्यवस्था आपण केलेली आहे.
चांगल्या प्रकारचं साहित्य शिक्षण संस्थेच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला देतो. चांगले प्रकारचे विद्यार्थी आपले क्रीडा स्पर्धेमध्ये सहभाग घेतात आणि नावलौकिक स्वतःचे मिळवतात आणि आपल्या कॉलेजचं देखील मिळवतात. अशी अप्रतिम प्रकारची सेवा देणारी ही संस्था तुमच्यासाठी या ठिकाणी उपलब्ध आहे. माझी तुम्हाला विनंती असेल की तळा हा तालुका जरी ग्रामीण असला, दुर्गम असला, डोंगराळ असला, तर अन्य जे आजूबाजूचे कॉलेजेस आहेत किंवा जे तालुके आहेत त्या तालुक्यांपेक्षा तळ्याचा शैक्षणिक दर्जा निश्चितपणे उंचावलेला आहे, चांगला आहे. तुम्ही पहा आता मुरुडमधून येणारे जे मुलं आहेत त्यांनी पहा मुरुडला शिक्षणाची सुविधा कशा प्रकारची आहे. माणगावमधून येणाऱ्या मुलांनी पहा, रोह्यामधून येणाऱ्या मुलांनी पहा. आपल्या इथं आर्ट्सची इथं चांगल्या प्रकारे सुविधा आहे. आर्ट्सला आपण BA MA करू शकतो. कॉमर्सची चांगल्या प्रकारे सोय आहे. कॉमर्सला आपण MCOM पर्यंत इथं सुविधा आहे. सायन्सची खाली वेदर कॉलेज आहे, तिथे MSc पर्यंतची सुविधा आहे. त्या ठिकाणी इंजिनिअरिंग कॉलेज आहे, त्या ठिकाणी तळ्यामध्ये IT आहे. अशा वेगळ्या प्रकारच्या सगळ्या शैक्षणिक सुविधा आपल्या इथं आहेत. परंतु आपण काय घ्यायचं हे आपण ठरवलं पाहिजे. आपल्याला आता या ठिकाणी पाहिलं तर सायन्सची मुलं आहेत, कॉमर्सची मुलं आहेत, आर्ट्सची मुलं आहेत. आता सायन्सची मुलं शक्यतो सायन्सकडे जाण्याचा ह्या वर्षी प्रयत्न करतील. मग सायन्सकडे जाताना सायन्सच्या वाटा कोणकोणत्या आहेत त्याचा शोध आपण घेतला पाहिजे. जर तुम्हाला इंजिनिअरिंगकडे जायचं असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला सीटची परीक्षा देणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी तुम्हाला किमान PCM ग्रुप जो आहे त्या PCM ग्रुपला तुम्हाला 150 मार्क असावे लागतात. ओपन मधील जर मुलं असतील तर त्यांना कमीत कमी 50% गुण असलेच पाहिजेत. आणि गणित आणि सायन्स हा कंपल्सरी विषय तरच तुम्ही इंजिनिअरिंगकडे जाऊ शकता. इंजिनिअरिंगच्या अनेक वाटा आहेत. तुम्ही इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग घेऊ शकता, मेकॅनिकल इंजिनिअरिंग घेऊ शकता, कॉम्प्युटर इंजिनिअरिंग घेऊ शकता, सिव्हिल इंजिनिअरिंग घेऊ शकता. अशा वेगवेगळे इंजिनिअरिंगच्या सोर्सेस आहेत. ते सोर्सेस तुम्हाला उपलब्ध करायचे, ते कशा पद्धतीने करायचे, आपण कुठे जायचं ह्याचा संपूर्ण आपण अभ्यास केला पाहिजे. कदाचित केलेलं असेल. आपल्या रायगड जिल्ह्यामध्ये इंजिनिअरिंगचे डिग्री कॉलेज कुठे कुठे आहेत तर तळ्याला एक वेलक साहेबांनी इथं सुरू केलेलं आहे, लोणेरला आहे, बाटू म्हणजे बाबासाहेब डॉक्टर आंबेडकर युनिव्हर्सिटी, पनवेलला आहे अभिनव इन्स्टिट्यूट. अशा ठिकाणी इंजिनिअरिंगची डिग्रीची कॉलेजेस आहेत. त्या ठिकाणी तुम्ही जाऊन डिग्रीचं शिक्षण घेऊ शकता. तुम्हाला जर मेडिकलकडे जायचं असेल तर नीटची परीक्षा देणं गरजेचं आहे. मग मेडिकलमध्ये तुम्ही काय करू शकता तर MBBS करू शकता, MD करू शकता. मेडिकलमध्ये तुम्ही डोळ्यांचे डॉक्टर होऊ शकता, ज्याला आपण नेत्ररोग तज्ञ म्हणतो, किंवा तुम्ही BDS करू शकता, ज्याला दातांचे डॉक्टर म्हणतो. अशा वेगवेगळ्या संध्या तुम्हाला त्या ठिकाणी प्राप्त होऊ शकतात. हे करायचं असेल त्याच्याबरोबर तुम्ही BAMS होऊ शकता, BHMS होऊ शकता, DHMS होऊ शकता, फार्मसी सारखा कोर्स करू शकता की जे मेडिकल स्टोर्स आपण चालू करतो किंवा एखाद्या फार्मसिस्ट कंपनीमध्ये देखील तुम्हाला चांगल्या प्रकारचा जॉब लागू शकतो. अशा वेगवेगळ्या ज्या संधी आहेत त्या संध्यांचा अभ्यास आपण केला पाहिजे की मला 12वी झाल्यानंतर कुठे जायचंय. 12वीला मिळालेल्या मार्कांवरती तुम्ही विचार करू नका की मी इथे जाऊ का तिथे जाऊ. तुम्हाला 12वी नंतर तुम्ही LLB करू शकता, LLM करू शकता. LLB म्हणजे वकिलीची परीक्षा देऊ शकता. LLM त्यातलीच 2 वर्षाची पुढे आणखीन आहे ते करू शकता. तुम्ही MPSC UPSCच्या परीक्षेचा अभ्यास करू शकता. ह्या सर्व वाटांचा मित्रांनो तुम्हाला 12वीच्या अभ्यास करण्यापूर्वी विचार करायचा. 12वीचा रिझल्ट लागल्यानंतर मला किती टक्के मार्क मिळत त्याच्यावरती मी कुठे जाऊ असा विचार न करता मला मेडिकलकडे जायचंय. मग त्याच्यासाठी मला काय करावं लागणार आहे तर नीटची परीक्षा द्यायलाच पाहिजे. मला किमान 90-95% मार्क मिळालेच पाहिजे. किंवा मला इंजिनिअरिंगला जायचं तिथंसाठी काय करावं लागणार. ह्या सगळ्या गोष्टींचा ज्यावेळेस तुम्ही बारकाईने अभ्यास कराल त्यावेळेसच तुम्ही जीवनामध्ये सक्सेस व्हाल. आता कॉमर्सची मुलं असतील, कॉमर्ससाठी पण अनेक संधी आहेत. तुम्ही BCom होऊ शकता, MCom होऊ शकता, तुम्ही बँकिंगच्या परीक्षा देऊ शकता, CA साठी परीक्षा आहे, चार्टर्ड अकाउंटंट ती परीक्षा देऊ शकता. तिथे देखील तुम्ही LLB परीक्षा देऊ शकता वकिलीची. तिथे देखील तुम्ही LLM परीक्षा देऊ शकता. त्या माध्यमातून देखील MPSC UPSCच्या परीक्षा देऊ शकता. अशा वेगवेगळ्या ज्या वाटा आहेत ना याचा मित्रांनो अभ्यास करा. तशाच प्रकारचे आर्ट्सवाल्यांसाठी देखील संधी त्याचाही तुम्ही अभ्यास करा. ह्या सगळ्या गोष्टींचं मी प्रामुख्याने आज तुमचा शेवटचा दिवस आहे. खरं म्हटलं तर या गोष्टींवरती अगोदर काही दिवस किंवा काही महिने चर्चा व्हायला पाहिजे की करिअरच्या संधी कशा प्रकारे असू शकतात मुलांना, त्या कशा उपलब्ध करून द्यायच्या आणि त्या अनुषंगाने मुलांनी तसा अभ्यास करावा अशी खरी प्रामाणिक इच्छा आहे. परंतु ठीक आहे मागं पुढे असेल परंतु अजूनही दिवस गेले नाहीत. तुम्ही चांगले जर गुण मिळवलेत तर चांगल्या प्रकारचे तुमचं जीवन प्रफुल्लित झालेलं तुम्हाला पाहायला मिळेल. तुम्ही चांगलं यश प्राप्त करू शकाल अशी मला खात्री आहे.
पुन्हा जाता जाता तुम्हा सर्वच विद्यार्थ्यांना मी मनापासून शुभेच्छा देईन आणि तुमचं स्वतःचं, तुमच्या आई वडिलांचं, आपल्या महाविद्यालयाचं नाव रोशन कराल अशी तुमच्याकडून प्रामाणिकपणे मी इच्छा व्यक्त करतो आणि पुन्हा सगळ्यांना बेस्ट ऑफ लक, चांगले गुण मिळवा आणि यशस्वी व्हा. थँक्यू. विद्यार्थी आता आपण ही आयुष्यातील दुसरी पायरी ओलांडत आहात. पहिली पायरी म्हणजे आपण 10वी पास झाला, झालो एकदा कसे तरी पास. चला आता 11वीला जायचं. 11वीला गेल्यानंतर आपण फार आनंदामध्ये आता कॉलेजला जाणार याच्यामध्ये होता. सर्वांनी कॉलेजचे 2 वर्षाचं जीवन चांगल्या प्रकारे उपभोगलं आहे. आता 12वी पास होणं काही अवघड नाही. मी तर म्हणतो आपण सर्वजण पास झालेल्या विद्यार्थ्यांचं आज अभिनंदनच करून टाकतो. आपण सर्व पास होणार आहोत. कारण या शाळेची, या संस्थेच्या शाळेची परंपरा आहे की 100% निकाल आम्ही घेतो. नापास करून होतो जो परीक्षेला येत नाही तेव्हा नापास होतो आणि 98-97% निकाल लागतो. त्यामुळे तुम्ही सर्व विद्यार्थी पास झालेले आहात. पण पास झालेले आहात म्हणून अगदी भरकटून जाऊ नका. 35% पण पास होतो आणि 95% पण पास होतो. आता तुम्हाला कोणत्या पद्धतीत पास व्हायचे आहे याचं तुम्ही चिंतन करा. 35 पाहिजे, 95 पाहिजे, मग थोडा अभ्यास करायला पाहिजे. आता मला वाटतं IPL चालू होते, बरोबर आहे ना? तुमच्याकडे बघते मी, यांच्याकडे नाही बोलत आहे. तर सध्या IPL बंद करा आणि आपलं PL काय ते बघा. क्रिकेटच्या मॅच चालू होतील, मग मुंबई इंडियन्स, बँगलोर जे आहेत ते सगळे सामने हे सगळे थांबवा आणि 12वीची परीक्षा अतिशय चांगल्या प्रकारे द्या. एक दिवस मध्ये गॅप असतो. आमच्या वेळेला लागोलाग परीक्षा असायच्या, फक्त रविवारची सुट्टी असायची, म्हणजे अभ्यास करायला मिळायचं नाही. तुम्हाला अभ्यास करायला उसंत आहे. त्यामुळे आज जरी मनावर आणलं तरी सुद्धा 12वी 55-60% मार्गाने आपण नक्की असाल अशी मी आपल्याकडनं अपेक्षा करतो. आता हाच तुमचा सगळा ग्रुप आहे. मगाशी सांगितलं की आता आम्ही सर्व इकडे तिकडे जाणार. सायलीने सांगितलं की मग कोण कुठे असेल, कोण कुठे नसेल, पण आपले ग्रुप ठेवा. आता तुमच्याकडे सोशल मीडियावरती सगळं कळतंय. आमच्या वेळेला पत्र यायचं, तिकडे मामा गेला का 14व्या झाल्यावर पत्र यायचं मामा गेला. लग्नाचं पत्रिका असेल तर ते लग्न झालेलं असायचं तेव्हा पत्र येणार, पत्रिका येणार. तसं काय आता जग राहिलेलं नाही. संगणकीय युगामध्ये आता एका मिनिटामध्ये आपण समोरासमोर दिसतोय, समोरासमोर बोलतोय, प्रत्येक मेसेज लगेच दिला जातोय. अतिशय चांगला उपयोग झाला मोबाईलचा. तेवढा चांगला उपयोग आहे तेवढा दुरुपयोग पण आहे. आपल्या शाळेमध्ये दुरुपयोगापासून जे सर्व लेक्चर आपल्याला दिलेले आहेत त्याच पद्धतीत तुम्ही वागावं अशी मी तुमच्याकडून अपेक्षा करतो. मगाशी शापूरने सांगितलं मी गरीब आहे. खरंच तू गरीब आहेस, सर्वच गरीब आहे. पण मी बघितलं की गावामध्ये तू सगळ्यात श्रीमंत आहेस. मी गावाला होतो कारण अख्ख्या गावाच्या मारुती मंदिरच्या ज्या सगळ्या काही चाव्या आहेत त्या तुझ्याकडे आहेत, बरोबर आहे? म्हणजे एवढा गावाचा विश्वास तुझ्यावर आहे. म्हणजे तू सगळ्यात श्रीमंत त्या गावामध्ये तू आणि प्रामाणिक श्रीमंत असं तुमचं घर आहे. त्यामुळे तू कुठच्या प्रकारे कमीपणा वाटून घेऊच नको. मी गरीब आहे. आता तुला आम्ही 12वी पर्यंत आणलेली आहे, तू कॉमर्सला आहेस. तुझ्या घरी आम्ही गेलो होतो, आई म्हटली नाही शिकायचं आहे, तिला आम्ही सांगितलं तुमच्या मुलीला पाठवा, 1 रुपयाचा पण खर्च तिने करायचा नाही. त्याप्रमाणे आम्ही आमचा शब्द पाळलाय. तू तुझा शब्द पाळायचा की 12वीला चांगल्या प्रकारे आम्हाला मार्क द्यायचे आणि 13वीला आमच्या इथं दालन खुलं आहे. 13वी 14वी 15वी तुला इथं कधीही शिकता येईल. तुम्ही सर्व मिठागरमध्ये कॉमर्समध्ये जा. जानवी, रिया, बरोबर आहे? तू मुंबईला जाणार होतीस, तुला यावर्षी ठेवली नाही, 12वी इथंच करायची. तर 13वी पण तुम्ही इथं करा. 13वीकडे आपल्याला अशी सोय आहे की यादव सर आता बोलतील तुम्हाला ते आले तुमचा झेल घ्यायला. तुम्हाला आता आम्ही वारी करणार, टाकून देणार, तिकडे ते झेल घेणार. ह्या शाळेतली जी मजा आहे ती तुम्हाला मुरुडमध्ये नाही आहे. त्या 2 मुली आमच्या नांदल्याच्या
11वी मुरुडला करून 12वीला इथं आले, बरोबर आहे ना? मुरुडच्या कॉलेज पेक्षा खरं तू आज मला इथं बोलायला पाहिजे होतंस की मुरुडला 11वीचं वर्ष मी काढलं, पण तिथे काय परिस्थिती आहे आणि आज इथली परिस्थिती काय याच्यावरती त्या 2 मुलींनी सांगितलं तर बरं होईल. संस्थेच्या सन्मान्य अध्यक्षांना सांगतो, सचिवांना सांगतो की मिठागर मधनं जे आपल्याकडं लवचूक लावलेलं आहे ते मला वाटते पुढच्या वर्षीची आता मुलं किती आहेत? 10वीला 29 आहे. 29 मुलं आपल्याकडे 11वीला प्रवेश घेणार आहे. त्यामुळे कुठच्याही प्रकारचं आपल्याला कमी काही पडणार नाही. ढग आपल्याकडे मुरुड तालुक्यातून आपल्याकडे पावसाचा वर्षाव करणार आहे आणि हे विद्यार्थी आपल्या शाळेत चांगल्या प्रकारे घडणार आहेत. त्यात कुठच्याही प्रकारे मला शंका बाळगण्याचं कारण नाही. आणि मयुरी नावाप्रमाणे मयुरी आहे. तू गाणं बोलल्यानंतर बाकी सर्व नाचतात, तू मयुरी आहेस. तर तुझ्याकडनं अशा अपेक्षा आहेत, महाराष्ट्राची गाणं सम्राज्ञी म्हणून तू व्हावी आणि आमच्या शाळेचं नावलौकिक व्हावा अशी तुझ्याकडनं अपेक्षा आहे. सायली असेल, तिने चांगलं कुस्तीमध्ये क्रिकेटमध्ये यश संपादन केलं. खेळामध्ये सुद्धा तुला विभागावर गेल्यानंतर 4 मार्क सर मिळतात, 10 मार्क मिळतात. त्या खेळाडूंचे फॉर्म भरा, म्हणजे यांना 12वीसाठी 10 मार्क आपोआप मिळतील, त्यांची टक्केवारी वाढेल आणि सर्वांनी पास व्हा. आणि कोणीही परीक्षेला बघा, धाकणे सरांनी सांगितलं, जरी घरची बाईक असली, बाईक असताना घरचा भाऊ असला तरी बाईकवर कुणी येऊ नका. आपली परीक्षा आहे. परीक्षामध्ये 2-4 वर्षापूर्वी मुलाचा ऍक्सिडेंट झाला आणि त्याला परीक्षा गमवावी लागली. पायात त्याचा फ्रॅक्चर झाला आणि 4-5 महिने पायासाठी तो बसला. त्याची जवळजवळ 2-4 वर्ष फुकट गेली. असं कुठचंही आपल्याकडे अघटित घटना घडू नये ही मी चंडीगडसाठी प्रार्थना करतो. आणि आपण सर्व चांगल्या मार्गाने, मुलांमधून सुद्धा मुली बाजी मारतात असं दरवर्षी मुलीच बाजी मारतात असं सांगायची वेळ आणून देऊ नका. तर यावर्षी मुलांनी बाजी मारली. कार्तिक आदर्श विद्यार्थी म्हणून जो सरकार सन्मान झालेला आहे, त्या शाळेचा पण आदर्श होऊन किमान 90%च्या वरती गुणांची मी तुझ्याकडनं अपेक्षा करतो आणि ती तू पार पाडशील अशी आशा व्यक्त करतो. मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मुलांची मी भाषणं ऐकली, मला असं जाणवलं मुलं बरीच भावना प्रधान आहेत आणि हे वयच तसं आहे. 18 नंतरचं वय हे मुलगा असो मुलगी असो खूप भावना प्रधान असतात आणि ह्या वयात मुलं अशी तारेवरनं चालल्यासारखी असतात. तारेवरनं तुम्ही कधी कोण प्रेमात पडतं, कोण व्यसनात पडतं, कोण काय, पण त्या तारेवरनं तुम्ही पुढे चालत जाणं हे महत्वाचं आहे. कुठे पडू नका, चांगल्या मार्गाने राहा. आणि मुख्य म्हणजे सरांनी सांगितल्याप्रमाणे ही 12वीची परीक्षा म्हणजे अंतिम परीक्षा नव्हे. तुम्ही 12वीची परीक्षा झाल्यानंतर जी सीईटी आहे ती खूप महत्वाची आहे. सगळ्यांनी सीईटी द्या. कोणी फॉर्म भरले नसतील तर त्यांनी आता भरा, अजून वेळ आहे. कारण सीईटी परीक्षेच्या मार्कावर तुम्हाला व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश मिळतो. माझ्याकडे काही मुलं आली होती, मुलगी होती, नर्सिंगला जायचंय पण सीईटी दिलेली नाही. सीईटी दिलेली नाही म्हटल्यावर तिची ती संधी घेईल. आपल्याकडे कॉलेजमध्ये चांगल्यापैकी सुविधा आहेत. मला वाटतं आपली बहुतेक सगळी मुलं ही ओबीसी मध्ये मोडतात आणि ओबीसीची फी मला वाटतं परत मिळते. गोष्ट तरी 50% म्हणजे वर्षाला फक्त 6,000 फी असते किंवा 8,000 फी असेल तर त्यातले 4,000 परत येतात. बाकी पुस्तकं वगैरे सगळी लायब्ररीमध्ये भरपूर आहेत. चांगली लायब्ररी आहे, चांगले शिक्षक आहेत, सगळं आहे. तेव्हा तुम्हाला जर व्यावसायिक अभ्यासक्रमात नसेल जायचं आणि अकॅडमिक घ्यायला जायचं असेल, शैक्षणिक अभ्यासक्रम पुढे करायचे असतील, मला वाटतं तुम्ही सगळ्यांनी ह्याचा विचार केला असेल की आपण पुढे काय करायचं. त्यातल्या किती मुलांनी विचार केलाय की पुढे मी काय करणार. तुम्ही आता 18 वर्षाचे झाले म्हणजे तुम्ही भारताचे
भाग्यविधाते म्हणा किंवा भारताचं भविष्य ठरवणारे मुलं, तुम्ही ठरवणार की पंतप्रधान कोण होणार, मुख्यमंत्री कोण होणार. तुम्ही तुमचं भविष्य ठरवलं का? किती मुलांनी असं विचार केला की पुढे मी काय करणार? जरा हात वर करा, किती जणांनी ठरवलं की मी पुढे कोण होणार? गुड, एकच मुलीने विचार केलेला दिसतो, बाकी सगळे असेच. तुम्ही आहे, अजून एक मुलगी आहे. तर हा विचार पहिला करायला पाहिजे की आपल्याला पुढे काय करायचं, की तुम्ही कुठला कोर्स घेणार. तुम्हाला साधारण 12वीच्या आधी तुम्ही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम पेपर लिहून बघितले असतील, तुम्हाला अंदाज आपल्याला आलेला असतो. मी पण ह्याच विद्यार्थी, अशा शब्द आहे तो खरोखर अशी परिस्थिती असते की आपल्याला कल्पना असते की आपल्याला किती मार्क मिळणार आहे. मला 90% मिळणार का, मला 50% मिळणार का, 70% मिळणार. आपण आधी पेपर सोडवलेले असतात. बोर्डाची परीक्षा देण्याच्या पूर्वी आपण आधीच्या 3-4 वर्षाची परीक्षा दिलेल्या पेपर सोडवून बघितलेले असतात. त्यात आपल्याला अंदाज येतो की आपल्याला किती पेपरमध्ये मार्क मिळतील आणि त्या मार्कावरनं आपण पुढे कुठे जायचं. सीएला जायचं कॉमर्सच्या मुलांनी का बीकॉम करायचं, कोणीच मला असं फारसा विचार केलेला दिसत नाही. पण तुम्ही ज्यांना शैक्षणिक गोष्टीत इंटरेस्ट आहे, म्हणजे BA, BSc, बीकॉम, त्यांनी जरूर आपल्या कॉलेजमध्ये प्रवेश घ्या. उत्तम सुविधा आहेत. सांगायला मला थोडंसं हे होतं, पण अडचणीच वाटतंय. पण मी माझ्या मुलांना शहरात नेलं, पण तिथलं वातावरण बघितलं तर तिथे अभ्यासाचं वातावरण नाही. मग त्याच्यापेक्षा आपल्या इथला शिक्षक वर्ग चांगला आहे, आपल्याकडे सुविधा चांगल्या आहे, तुम्ही आपल्याकडेच शिका. पण सगळ्यांनी एक आज प्रतिज्ञा करा की कुठल्याही परिस्थितीत पुढची 4 वर्ष अजून मी शिकेन. ही जी गोष्ट आहे ही नंतर तुमच्या आयुष्यात तुम्ही कधीही करू शकत नाही. एकदा तुम्ही नोकरीला लागले, तुम्हाला आता लोकांच्या ऑफर मिळतील, तुला 15,000 रुपये पगार देतो, तुला 10,000, तुला 20,000 देतो. पण एकदा तुम्ही शिक्षण सोडलं की नंतर परत माणूस शिक्षणाकडे वळत नाही. तेव्हा तुम्ही अजून शिका, अजून निदान 4-5 वर्ष शिका, तरच तुम्हाला चांगल्या संधी उपलब्ध होतील. तिथे आपल्याकडे जे जुने विद्यार्थी आहेत, 1980ची बॅच, 1970ची बॅच, 1985ची बॅच, असे विद्यार्थ्यांचे गेट टुगेदर होतात. तेव्हा आम्हाला जाणवतं, आम्ही त्या कार्यक्रमाला हजर राहतो. एखादा मुलगा असतो त्याला 10,000 रुपये पगार असतो आणि दुसरा एखादा मुलगा असतो त्याला मग तुला पगार किती, मला 2 लाख रुपये महिना पगार. एवढा फरक का केला? हा फरक मुलांनी पण विचार करा की हा एवढा फरक का पडतो की एक जण त्याच वर्गात शिकणारा मुलगा 10,000 रुपये घेतो आणि दुसरा मुलगा 2 लाख रुपये पगार घेतो. हे का होतं? ह्याचं कारण 2 लाखवाला मुलगा त्याचा पूर्ण अभ्यासक्रम पुरा करून आणखीन वरती शिकला, आणखीन शिक्षण घेतलं. त्याने अर्धवट शिक्षण सोडलं नाही. 12वी म्हणजे काय आकाशाला आपले हात पोचलेले नाही. तुमचं शिक्षण अजून खूप कमी आहे. अजून तुम्हाला कमीत कमी 5 वर्ष शिकायला पाहिजे. वयाच्या 24-25 नंतर तुम्ही विचार करा नोकरी. निदान नोकरी करताना ते 24-25 पर्यंत नोकरी लागले तर निदान शिकत राहा, कारण ही संधी परत येणार नाही. आणि आम्ही तशी उदाहरणं बघतो म्हणून सांगतो की तुम्ही आणखीन शिका, योग्य मार्गाने जा. आणि ज्यांना शैक्षणिक याच्यात इंटरेस्ट आहे, आता यादव सरांनी सांगितलं की कॉमर्सची मुलं आर्ट्सला जाऊ शकतील. याच्यापुढे शैक्षणिक संपूर्ण हे बदलते, ढाचा म्हणतात तो सगळा बदलतोय. तेव्हा तुम्ही जरूर इकडे या. आपण तुमच्या पुढच्या भविष्याकरता तुम्हाला शुभेच्छा देऊन मी माझे 2 शब्द. आज आपला आशीर्वाद प्रदान म्हणून आपण या ठिकाणी कार्यक्रम आपला चालू आहे. आपण गेले वर्षभर इयत्ता 12वीचा आपण चांगल्या प्रकारे अभ्यास केला आहे. आपल्या शिक्षकांनी आपल्याला चांगल्या प्रकारे मार्गदर्शन दिलं आहे आणि यापुढे आपण बोर्डाच्या परीक्षेला आपण सामोरे जात आहात. आपण कुठलाही मनावर ताण न ठेवता अगदी सहजासहजी पेपर लिहावा. कुठलाही ताण असू देऊ नका. त्याच्यामुळे
आपण सहजासहजी पेपर लिहू शकाल आणि चांगल्या प्रकारे आपण मार्क मिळवू शकाल. इयत्ता 12वी परीक्षा ही आपली फार महत्वाची परीक्षा आहे. आपण आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला कुठला क्षेत्र निवडायचं आहे ते आपल्याला 12वीच्या परीक्षेच्या मार्कावरतीच अवलंबून आहे. त्यामुळे आपल्यामध्ये कोण डॉक्टर होतील, इंजिनियर होतील, वकील होतील, कोण क्रिकेटर होतील, कोण बॉक्सर होतील, असे अनेक प्रकार आहेत. पण आपण जर क्षेत्र निवडाल तो चांगल्या प्रकारे निवडा. आपल्या शाळेचा नाव उंच करा, आपल्या आईवडिलांचं नाव उंच कराल अशी मी अपेक्षा करतो आणि आपल्याला आशीर्वाद देतो आणि पूर्ण करतो. आज या ठिकाणी जी मेघालयची मुलगी आहे तिने स्वतःचं जे वास्तव्य या ठिकाणी ओपन केलं. तरी मी तुला एकच सांगेन की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हेच सांगितलेलं आहे, तुम्ही जर रडत बसला तर तुमचे आसू कोणी पुसणार नाही आणि तुम्ही जर हसत राहिला तर तुमच्या हास्यामध्ये सगळेजण सामील होतील. म्हणून परिस्थिती शिक्षण घ्यायचं असेल तर परिस्थिती आडवी येत नाही, त्यासाठी जिद्द पाहिजे. आणि तू जर जिद्द बाळगलीस, तू जर चांगले मार्क्स मिळवले तर नक्कीच तुझं ध्येय पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही याची मला खात्री आहे. कारण प्रत्येक जण खेड्यातली आपण मंडळी ही गरीबच असतो आणि या गरिबांसाठीच आज या मंचिकावर बसलेले स्वतः जे कष्ट घेतले, स्वतःहून जे आज त्यामध्ये जीव ओतताय, ते केवळ तुमच्या गरिबीची जाण ठेवूनच तुमच्यासाठी ही शाळा त्यांनी आज अगदी केजी पासून ते पीजी पर्यंत उपलब्ध करून दिली. आणि प्रत्येकाच्या गरिबांच्या कुटुंबाचं जातीने चौकशी करतात. मी देखील उल्लेख करेन की आज आपल्या शाळा समितीचे जे चेअरमन आहे महेंद्र शेठ कलकर, यांच्या मनामध्ये त्यांच्या स्वतःच्या शिक्षणाची खूप खंत आहे मित्र. पण मी सांगेन की त्यांना गरिबी होती, मी शिकलो नाही, पण रडत न बसता प्रयत्न केले आणि आज ते एका छोट्याशा उद्योग धंद्याच्या किंवा त्याला आपण छोटे उद्योगपती सुद्धा म्हणायला काही हरकत नाही, या परिस्थितीत आज ते उभे आहेत. तेव्हा तुमच्या माझ्यासाठी एक चांगलं आदर्श उदाहरण असेल तो महेंद्र शेठ कलकर. त्याचबरोबर साळवी नावाची विद्यार्थिनी आहे, तिचं तर करिअर आजच आहे, तिने तिचं करिअर घडवलंय. पण त्याला मी एकच सांगितलं की तिने त्यामध्ये रिहर्सल करायची, त्याच्यामध्ये स्वतःचा जीव ओतायचा आहे आणि तेच तिने मार्ग निवडायचा आहे. निश्चितपणे आज ती हळूहळू या तळ्याची किंवा रायगड जिल्ह्याची देखील वैषम्यपायन झाल्याशिवाय राहणार नाही याची देखील मला खात्री आहे. यानंतर मी तुम्हाला 2 गोष्टी सांगणार आहे. बोर्ड परीक्षा देताना तुमच्या जीवनामध्ये याला खूप महत्व आहे. जसं 10वी नंतर अनेक वाटा होत्या तसंच 12वी नंतरही वाटा आहे. पण परीक्षेला येताना मित्रांनो, प्रत्येकाने आपलं वेळापत्रक, आपण ज्या ठिकाणी अभ्यास करतो, दिवसभर घरी झोपतो, त्या ठिकाणी आपल्या बेडरूम मध्ये पहिलं 12वीच्या परीक्षेचं वेळापत्रक लावा, की जेणेकरून गेल्या वर्षी बऱ्याचशा विद्यार्थ्यांचं या चुकीच्या वेळापत्रकामुळे नुकसान झालंय. वर्षभर अभ्यास करून जर आपण ते वेळ चुकवली तर परत ते नुकसान भरून निघत. वेळापत्रक बघा. दुसरी गोष्ट, पेपरचा जो टायमिंग आहे त्या टायमिंगच्या बिफोर 30 मिनिटं तुम्ही तुमच्या प्रिमायसिस मध्ये हजर राहा. पेपरला येताना कोणाच्याही मित्राच्या, मैत्रिणीच्या, गावातल्या कुठल्याही व्यक्तीच्या 2 व्हीलर वरती वगैरे अजिबात बसून येऊ नका. त्यासाठी समजा वेळ अगोदर. कारण या ठिकाणी जर तुम्ही एकदा हुकलात, इथे जर संधी गेली तर परत ती संधी येणारच नाही, हे पहिलं लक्षात घ्या. त्यानंतर आपण आपल्या परीक्षा दालनात आल्याबरोबर इलेक्ट्रिक कोणतंही साहित्य, मग घड्याळ असेल, पेन असेल, कॅल्क्युलेटर असेल वगैरे, ही कुठलीही वापरायची नाही. एवढं तुम्ही हे लक्षात घ्यायचे आणि नंतरच परीक्षेसाठी तयार व्हायचे. तुम्ही वर्षभर केलेला जो अभ्यास आहे त्या अभ्यासाचं निश्चितच आम्हाला गोड असं
फळ मिळणार आहे, तुम्ही देणार आहात याची देखील मला खात्री आहे आणि आपण परीक्षेसाठी सज्ज व्हा अशी मी तुम्हाला या ठिकाणी सुयश चिंतितो आणि माझे 2 शब्द संपवतो. आज तुम्हाला आशीर्वाद देण्यासाठी आम्ही सर्व या ठिकाणी जमलेलो आहोत आणि तुम्ही आशीर्वाद घेण्यासाठी आलेले आहात. तुम्हाला निरोप आम्ही देत नाही आहोत. निरोप हा वेगळा असतो. निरोप म्हणजे पुन्हा कधीच तुम्ही भेटणार नाही अशा पद्धतीने तो निरोप दिला जातो. आजच्या प्रसंगी मी एकच गोष्ट सांगेन की आमच्या परीने आम्ही तुम्हाला जेवढं देता येईल तेवढं तुम्हाला दिलेलं आहे. तुमची झोळी जेवढी होती त्यापेक्षा अधिक देण्याचा प्रयत्न आम्ही केला. ते जे ज्ञानाचं दान आहे ते तुम्ही भरभरून घेतलं असेल आणि त्याचा जर योग्य उपयोग तुम्ही आयुष्यासाठी करू शकाल ती खऱ्या अर्थानं आम्हाला गुरुदक्षिणा असेल. त्याचं योग्य नियोजन तुम्ही करा. आजपर्यंत तुम्ही जे होता ते एका प्रकारे एका तलावामध्ये होता असं गृहीत धरा आणि इथून पुढे एका मोठ्या महासागरामध्ये तुम्ही प्रवेश करणार आहात. कारण की खऱ्या अर्थानं स्पर्धा इथून सुरू होती. ते आयुष्यावरचं अतिशय महत्वाचं वळण आहे. 12वीची परीक्षा झाल्यानंतर खऱ्या अर्थानं जगाशी तुमचे 2 हात होतील. जगातलं वास्तव तुम्हाला प्रकर्षाने जाणवेल आणि जगात किती स्पर्धा आहे, प्रत्येक गोष्टीमध्ये किती संघर्ष करावा लागतो आणि त्यातल्या त्यात विशेषतः भारतामध्ये 140 कोटीचा हा देश आहे. कुठली नोकरी मिळवताना, कुठल्याही प्रकारचा व्यवसाय करताना किंवा कुठल्याही क्षेत्रामध्ये यशस्वी व्हायचं असेल तर प्रत्येक ठिकाणी संघर्ष आहे, प्रत्येक ठिकाणी स्पर्धा आहे आणि तिथे तोच टिकतो जो त्यासाठी सक्षम आहे. सक्षम तो असतो त्याची ज्ञानाची शिदोरी भक्कम आहे आणि ती भक्कम शिदोरी घेऊन तुम्ही या जगातल्या स्पर्धेत उतरणार आहात. त्या स्पर्धेमध्ये तुम्हाला भरघोस यश मिळो अशा प्रकारचे आम्ही आज तुम्हाला आशीर्वाद प्रदान करतो. तुमच्यासाठी यश चिंतितो आणि 12वीच्या येणाऱ्या परीक्षेमध्ये सुद्धा व्यवस्थित तुम्ही अभ्यास केलाच असेल. त्याचं अजूनही व्यवस्थित नियोजन करा. प्रत्येक विषयावर कॉन्सन्ट्रेट करा. प्रत्येक प्रश्नाचा आणि वेळेचं व्यवस्थित नियोजन करून प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करा आणि चांगल्यात चांगले मार्क्स मिळवून 12वी यशस्वीपणे पूर्ण करा. पण त्याचबरोबर दुसऱ्या ज्या परीक्षा आहेत जेई, नीट किंवा इतर सीईटी सारख्या परीक्षा, या परीक्षांचे फॉर्म भरले नसतील तर अजूनही भरा. त्या परीक्षांचे फॉर्म भरणं सुरू आहे. हे महत्वाचं आहे. नुसती 12वी परीक्षा दिली म्हणजे आपण सगळे जिंकलं असं नव्हे. खऱ्या अर्थानं त्या स्पर्धांमध्ये किंवा त्या परीक्षांमध्ये किती स्पर्धा आहे ते तुम्हाला तिथे कळेल. जेईईच्या परीक्षेसाठी किंवा नीटच्या परीक्षेसाठी जवळजवळ 15 ते 18 लाख विद्यार्थी देशभरातून बसत असतात आणि त्यातून काही शेकडो विद्यार्थ्यांना मोठमोठी जी भारत सरकार चालवतो त्या प्रकारची IIT किंवा इतर जे काही मेडिकल कॉलेजेस आहेत, मोठी मोठी एम्स सारखी ती कॉलेजेस त्या विद्यार्थ्यांना मिळू शकतात. तर इथे जर प्रवेश मिळवायचा असेल तर किती गळेकापूस स्पर्धा आहे त्याची तुम्हाला जाणीव होईल. सीईटी मध्ये बसल्यानंतर चांगलं इंजिनिअरिंग कॉलेज मिळण्यासाठी, चांगलं नर्सिंगचं कॉलेज मिळण्यासाठी किंवा चांगलं फार्मसी कॉलेज मिळण्यासाठी सुद्धा किती संघर्ष करावा लागतो. किती एक डेसिबलने तुमचं एक पॉइंटने तुमचं जे काही कॉम्पिटिशन आहे ते खाली खाली किंवा बरोबर जात असते आणि तिथून आपल्याला यशस्वी होऊन पुढे जायचं असतं. तर त्यासाठी तयारी करा. त्या फॉर्म्स भरले नसतील तर भरा आणि त्या परीक्षांनाही अशाच समर्थपणे सामोरे जा आणि त्यात भरघोस यश मिळवा असं तुम्हाला मी आजच्या प्रसंगी शुभेच्छा देतो. तुमच्या सर्व परीक्षांसाठी तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. तुम्हाला सगळ्यात चांगले मार्क्स मिळवत आणि तुम्ही यशस्वी होऊन या संस्थेचं, आपल्या गावाचं, आपल्या तालुक्याचं आणि आपल्या पालकांचं नाव उज्ज्वल करावं अशीच आजच्या या दिवशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि माझ्या वाणीला विराम देतो. धन्यवाद. आजपासून तुमचं एक नवीन पर्व सुरू होणार आहे. याच्या अगोदर तुम्ही कदाचित इथे 11वीत ऍडमिशन घेतलं असेल किंवा तुम्ही 5वी घेतलं असेल किंवा पहिलीपासून इथे नाव जोडलेले असेल. तुम्ही मुक्तपणे इथे येताना आलेला आहात. 10वीच्या नंतर थोडस तुम्ही विचार करून फॅकल्टीचा विचार करून पुढच्या आयुष्याची दिशा बदलून घेतलेली असेल. असे अनेक ठिकाणी दिशा बदलत जातात आणि याच्याही पुढं इथूनही तुम्हाला आणखी दिशा ठरवावी लागते आणि ती दिशा ठरवत असताना पुढे ती मनाने आणि जीव ओतून त्यात जर तुम्ही काम केला तर सक्सेस होऊ शकता. आपल्याला वाटतं शिक्षण शिकलं म्हणजे नोकरीच मिळते आणि नोकरीसाठी शिकायचं असतं असं वाटतं, पण तसं नाहीये. वेगवेगळे फॅकल्टीज आहेत, नोकरी आहे, व्यवसाय आहे, समाजकारण आहे, राजकारण आहे,
तुम्ही कोणत्यातही जाऊ शकताय असे सबळ बनलेले आहात तुम्ही. इथे येताना जशी तुम्ही विचाराने मनाने शरीराने कमकुवत होते, इथे आल्यानंतर तुमच्या शरीराला तुमच्या मनाला बुद्धीला बळकटी मिळालेली आहे आणि या बळकटीनं या उंबरवट्यावरून तुम्ही आता भरारी घेणार आहात. अशी झेप घेणार आहात की ती तुमच्या आयुष्याला कलाटणी मारणारी आहे. आणि ही झेप घेताना तुम्ही विचारपूर्वक नियोजनपूर्वक दिशा ठरवून घेणे हे गरजेचं असतं. एक छोट्याशा गोष्टीमधून तुम्हाला एक पटवून दाखवण्याचा प्रयत्न करतो, बोध देण्याचा प्रयत्न करतो की असाच एक व्यक्ती खेड्यातून मोठ्या शहरात कामानिमित्त गेला आणि दिवसभर तो काम करून मग आता परतीला निघायचा आहे. तर मग तो बसस्टँड गाठायचा, बसस्टँडला जायचा आहे. मग चालता चालता विचार केला की आता रिक्षाने जाऊया. मग रिक्षाला थांबवला आणि विचारला की बसस्टँडला किती घेता तुम्ही. रिक्षावाल्याने सांगितलं 100 रुपये पडते. म्हणलं कशाला 100 रुपये, बसला वेळ आहे, मग आपल्या ताकद आहे, जाऊया आपण. तसंच निघाला तो पायी पायी. 10 मिनिट झाले, 20 मिनिट झाले, अर्धा तास झाला, बसस्टँड काही येईना. आणि अशातच तीच रिक्षा फिरून फिरून समोरून जात होती. म्हणलं आता जवळ असेल तर हाक मारा म्हणून रिक्षाला हाक मारला, थांबवला, आतमध्ये बसला आणि विचारला आता किती घेणार. तर रिक्षावाल्याने काय सांगावं, आता 200 रुपये पडतील. अक्षरशः रंगा बरं, का बरं असं का. आता तर मी जवळपास अर्धा पाऊण तास चालून आलोय, अंतर कमी झालेलं आहे, का हो असं का. तर रिक्षावाल्याने सांगितलं त्यावेळेस तुम्ही बसस्टँडच्या जवळपास होता, आता तुम्ही बसस्टँड पासून खूप लांब आलेले आहात. म्हणजे काय झालं असेल तर दिशा चेंज झाली, दिशा चुकली. भरपूर कष्ट केला, भरपूर चालला तो, पण दिशा चुकली. दिशा योग्य निवडली पाहिजे आणि निवडलेल्या योग्य दिशेला त्याच्यावर चिंतन केलं पाहिजे, मनन केलं पाहिजे, अभ्यास केला पाहिजे आणि जीव ओतून त्यामध्ये आपण समग्र झालं पाहिजे. तर आपण सक्सेस होऊ शकतो आणि त्याचा योग्य नियोजन केलं पाहिजे. एकदा कोणतरी आईन्स्टाईन सायंटिस्टला असं विचारलं, एखादं जर काम असेल ते 1 तासभरात व्हायचं असेल तर तुम्ही कसं करताय तसं नियोजन, काय करता. तर त्यांनी उत्तर दिलंय, मस्त आहे. आणि ते उत्तर असं आहे की मी त्या कामाचं पुरेपूर चिंतन मनन करतो. ते जवळपास मी 50 मिनिटे करतो आणि 10 मिनिटांमध्ये ते काम करतो. म्हणजे त्यांनी वेळ किती दिला की ते काम कसं आहे, त्या कामाचं स्वरूप कसं आहे याच्यावर त्यांनी चिंतन केला. त्याला किती कष्ट लागतं, किती पैसे लागू शकतात असं विचार करून मग ते थोड्या वेळामध्ये करायचं असतं. तर असंच तुम्ही प्रत्येक जीवनामध्ये जे डायरेक्शन चेंज होतं, काही निवड करता त्या वेळेस तुम्ही चिंतन केलं पाहिजे, मनन केलं पाहिजे. अशीच आता ह्या उंबरठ्यावरून भरारी घेताना तुम्हाला अशी वेळ आलेली आहे. बऱ्याच जणांना जर आधी जर विचारलं तर बघू परीक्षा झाल्यानंतर, बघू निकाल लागल्यानंतर असं तुमचं ठरलेलं असतं. जोपर्यंत आपण नियोजन करत नाही तोपर्यंत आपल्याला वाट दिसत नाही आणि आपल्याला काय करायचं ते लक्षात येत नाही. तर त्यासाठी या आशीर्वादातून आशीर्वाद प्रदान म्हणून मी एक तुम्हाला देतोय की कुठलेही तुम्ही पुढचं काम करत असताना नियोजन करा, दिशा ठरवा, त्याच्यावर पुरेपूर विचार करा आणि निवड करून जीव ओतून काम करावं. या निमित्तानं तुम्हाला मी आशीर्वाद देण्याचा प्रयत्न करतोय आणि 2 शब्द बोलून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. ही जी संस्था आहे ही खऱ्या अर्थानं गोरगरिबांची रयतेची संस्था आहे आणि म्हणून या ठिकाणी काम करणारे सर्व शिक्षक हे अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून इथं आलेले आहेत आणि ते व्यवस्थित इथं ज्ञानदानाचं काम करत आहेत. 1999 पासून या ठिकाणी पाटील सर ज्युनियर कॉलेजची धुरा अत्यंत समर्थपणे सांभाळत आहेत आणि त्याला साथ देणारे सगळा त्यांचा स्टाफ हा किती महत्वाचा आहे हे तुमच्या टाळ्यातून दिसतं. कारण शिक्षक उभा राहिला त्याचं भाषण संपलं की तुम्ही जोरात टाळ्या वाजवता. याचं कारण काय असतं की तो तुमच्यापर्यंत पोहोचलेला असतो. विद्यार्थी मित्र, या संस्थेने प्राथमिक विभाग, माध्यमिक विभाग, ज्युनियर कॉलेज आणि सिनियर कॉलेज सुद्धा आपल्याकडे इथं आहे
आणि हे सिनियर कॉलेज आर्ट्स आणि कॉमर्स कॉलेज इथं आहे. हे जे कॉलेज आहे या कॉलेजची तुम्हाला ओळख करून देतो की हे कॉलेज 2001 साली सुरू झालं आणि आज मुंबई विद्यापीठामध्ये जे काही नामांकित कॉलेज असतील त्यामध्ये आपल्या महाविद्यालयाचा एक क्रमांक लागतो आणि या महाविद्यालयाला नॅकची A ग्रेड गेल्याच वर्षी मिळाली आणि खरं तर संस्थेच्या दृष्टीनं आम्हाला सगळ्या शिक्षकांच्या दृष्टीनं आणि विद्यार्थ्यांच्या दृष्टीनं हे गौरवशाली आहे. कारण तुम्हाला आज A ग्रेडचं कॉलेज काय हे समजणार नाही, परंतु मुंबई विद्यापीठामध्ये जे काही नामांकित 10 कॉलेज आहेत तिथं जेवढ्या स्पर्धा होतात, जेवढ्या ऍक्टिव्हिटीज होत असतात तेवढ्या सगळ्या ऍक्टिव्हिटीज आपल्या या तळ्यासारख्या महाविद्यालयामध्ये होत असतात आणि तळ्याचा सामाजिक विकास झालेला आहे, तळ्याचा आर्थिक विकास अजून होणं बाकी आहे, परंतु तळ्याचा शैक्षणिक विकास खऱ्या अर्थानं झालेला आहे. याचं कारण काय की तळ्यामध्ये आर्ट्स, कॉमर्स, सायन्स, इंजिनिअरिंग, ITI इथपर्यंत आपल्याला शिक्षण या तळ्या तालुक्यामध्ये मिळत आहे. म्हणून तळ्याचा खऱ्या अर्थानं शैक्षणिक विकास करण्यासाठी संस्थेने पावलं उचलली आणि ती योग्य काळात उचलल्यामुळे आज तळ्याचं उच्च शिक्षण म्हणजे MA, M.Com, रिसर्च पर्यंत म्हणजे PhD पर्यंत तुम्ही शिक्षण घेऊ शकता अशी परिस्थिती आहे. पुन्हा एकदा प्रश्न येतो की आपली परिस्थिती, आर्थिक परिस्थिती चांगली नसते, त्यासाठी वेगवेगळ्या स्कॉलरशिप असतात, फी ही माफक असते किंवा त्या ठिकाणी संस्था ही वेगवेगळ्या पातळीवर मदत करत असते. तर पुन्हा एकदा तुम्हाला मी 12वी साठी शुभेच्छा देतो. तुम्ही चांगल्या मार्काने पास व्हाल आणि फुले सरांनी सांगितलं की तुमची दिशा जर योग्य असेल, मित्रांनो दिशा चुकली की दशा व्हायला वेळ लागत नाही. तुम्ही आज असण्यावर जेवढा भर देता म्हणजे सर्व विद्यार्थी मेकअप करण्यासाठी 1-2 तास सहज घरी घालवले असतील, कारण चांगलं दिसण्यासाठी प्रयत्न करा, पण चांगलं उभं राहण्यासाठी, चांगलं असणं यासाठी तुम्हाला अभ्यास करावा लागेल. तुम्ही दिशा योग्य निवडायला लागेल आणि त्या दिशेला जोड देण्याचं काम आम्हा सर्व शिक्षकांचं संस्थेचं आहे. तुम्ही आर्ट्स कॉमर्सला आल्यानंतर सुद्धा तुम्हाला आता नवीन शैक्षणिक धोरण तुमच्याच काळात येऊ पाहत आहे, कारण तुम्ही ज्यावेळेस FY ला प्रवेश द्याल आर्ट्स, कॉमर्स, सायन्सला त्यावेळेस ते नवीन शिक्षण धोरणानुसार तुमचा प्रवेश होणार आहे. कॉमर्सचे विद्यार्थी आर्ट्सचा विषय घेऊ शकतात, आर्ट्सचे विद्यार्थी सायन्सचे विषय तुम्हाला घेऊ शकतात आणि 50% मेजर आणि 50% मायनर जे विषय आहेत हा विषय खूप मोठा आहे. ज्यावेळेस तुम्ही प्रवेशासाठी तुम्ही इथं याल त्यावेळेस तुम्हाला निश्चित आमचा जो काही तळे विभाग शिक्षण प्रसार कला वाणिज्य महाविद्यालय हे तुम्हाला तिथले प्राध्यापक ऍडमिशन कमिटी तुमच्याशी संवाद साधेल आणि तुम्ही पुन्हा एकदा आमच्यावर विश्वास करून याच महाविद्यालयामध्ये तुम्ही शिक्षण घ्याल. म्हणजे कभी खुशी कभी गम असं म्हटलं तर हरकत नाही. तुम्ही 12वी पर्यंत इथे शिकला आणि 12वीचं शिक्षण तुम्ही तुमचं संपतंय, पण त्या संस्थेमध्ये तुम्हाला उच्च शिक्षणाची सोय आहे ही खरं तर खुशी आहे आणि यासाठी तुमच्या सर्वांचं मी वेलकम करतो. तुम्हाला पुन्हा एकदा परीक्षेला शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. सामान्य जनतेचा बुलंद आवाज, सत्य पोलीस टाइम्स.